हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा गुरुवारचा आहे, म्हणजेच गुरुवारी महाराजांचा मी कशा प्रकारे अभिषेक करतो किंवा महाराजांची मी कोणकोणत्या सेवा करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर जे मला पूजेला साहित्य लागतं तर ते सर्व अशा प्रकारे मी एका ताटामध्ये म्हणजे गोळा करून घेतो। त्याचबरोबर जी स्वामींची मूर्ती होती, गणपती बाप्पांची मूर्ती होती आणि जे काही पूजेची भांडी होती म्हणजेच पितळची तांब्याची तर ती सर्व मी क्लीन करून घेतली। त्याचबरोबर जे काही मला पूजेला फुलं लागतात तर ती देखील मी आणून घेतो। स्वामींच्या आशीर्वादाने मी सध्या जॉबला आहे आणि जॉबसोबतच मी स्वामी सेवा देखील करतो, म्हणजेच माझ्याकडून जशी जमेल तर तसे मी स्वामी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि जिथे मी राहतो तर हा एरिया बंगाली आहे, त्यामुळे इकडे आपल्या देवांची मंदिरे नाही आहेत, त्यामुळे अशा प्रकारचं देवघर म्हणजे मी स्वतःच रूममध्येच तयार केलं, कारण मला पहिल्यापासून पूजा करायला खूप आवडतं आणि आपण जर म्हणजेच मला पूजा नाही केली तर म्हणजेच मला दिवस चांगला जात नाही, त्यामुळे मी देवघरच तयार करून घेतलं माझ्या म्हणजेच जे मी जिथे राहतो तर तिथेच मी अशा प्रकारे छोटंसं देवघर तयार केलं, जेणेकरून माझी देखील पूजा होईल आणि स्वामींची देखील सेवा माझ्या हातून घडेल। गुरुवार म्हटलं की स्वामी भक्तांसाठी सर्वात आवडता वार, कारण स्वामींची आपण सेवा गुरुवारीच करत असतो, म्हणजेच जे आपण स्वामींच्या 11 किंवा 9 किंवा 21 अशा प्रकारचे पारायण देखील करतो तर हे आपण गुरुवारीच करायचे असतात। आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त स्वामींचं एक जरी पारायण करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी करू शकता। आणि पारायणाचे नियम म्हणजे पारायणाची पूजा आपण कशा प्रकारे करावी तर याचे डिटेलमधले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा। तर सर्वात पहिल्यांदा आजचा होता गुरुवार, तर जी काही मला पूजेला फुलं लागणार होती तर मी आणून घेतली। त्याचबरोबर जी काही मला पूजेला आता भांडी वगैरे लागतात तर सर्व मी ती क्लीन करून घेतो, म्हणजेच मला जुनी भांडी आवडत नाहीत। जेव्हा ही पूजा असते तर तेव्हा सर्व भांडी मी स्वच्छ करूनच घेतो आणि त्यानंतरच मी पूजेला सुरुवात करतो। जी काही देवांची भांडी आहेत तर ही सर्व मी इथं आल्यानंतर घेतली, घरून मी एकही गोष्ट आणली नव्हती, कारण सुरुवातीला काही प्लॅनिंगच नव्हती। त्यानंतर मग जसं जसं स्वामींनी माझ्या हातून करून घेतलं तशी तशी माझ्या हातून त्यांची सेवा घडली। सुरुवातीला फक्त महाराजांचा एक फोटो मी आणला होता सोबत, तो तुम्ही आता बघत असाल तर गुरुवारी हा फोटो देखील सुरुवातीपासून माझ्यासोबत आहे, तर फोटोला देखील मी चांगल्या प्रकारे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर फोटोची देखील अष्टगंध कुंकू लावून पूजा करून घेतली। त्याचबरोबर जे काही देवांचे फोटो होते माझ्या देवघरामध्ये तर त्यांना देखील मी चांगल्या प्रकारेच आज सजवलं होतं। जी काही फुलं आणली होती तर ती मी अर्पण करून घेतली। त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती तर तिला देखील मी अभिषेक करून घेतला आणि त्यांना देखील अष्टगंध मी लावून घेतलं। त्याचबरोबर जो अखंड दिवा होता तर कोणतीही जेव्हा पूजा असते तर मी अखंड दिवाच लावतो, जेणेकरून जो दिवा आहे तर तो दिवसभर चालतो, त्यामुळे आपल्याला सतत त्यामध्ये तेल टाकायची गरज नाही आहे। त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारचा जो अखंड दिवा आहे तर त्याचाच यूज करत जा तुमच्या पूजेमध्ये, जेणेकरून तुमची जी पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो दिवा चालूच राहतो आणि त्याचबरोबर दिवसभर देखील तो दिवा चालूच राहतो। यानंतर जी काही माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती होती तर स्वामींच्या मूर्तीबाबत देखील खूप प्रश्न आले होते की तुम्ही कोणाकडून घेतली, मूर्तीची प्राईस काय आहे। तर मूर्तीबाबत मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। मी ज्यांच्याकडून ही मूर्ती बनवलेली आहे तर त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिला आहे, त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये देखील मी पिन केला आहे। जर तुम्हाला महाराजांची मूर्ती बनवायची असेल तर तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला प्राईस वगैरे जे काही विचारायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। आणि ही जी महाराजांची मूर्ती होती तर ही खरंच खूप छान आहे, आता गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेच मी महाराजांची मूर्ती घ्यायची होती आणि बरेच दिवस झाले मला महाराजांची मूर्ती घ्यायची होती, कारण महाराजांचा जो फोटो होता तो माझ्याकडे होता, पण मला अभिषेक करण्यासाठी महाराजांची खास करून मूर्तीच घ्यायची होती। तर स्वामींच्या आशीर्वादाने आता ती देखील माझी इच्छा पूर्ण झाली आणि स्वामी माझ्या रूमवर आले। स्वामींना मी घरी नाही नेलं, कारण जिथे मी सेवा करतो त्यांची तर इथेच मी त्यांना विराजमान केलं, असं छोटंसं देवघर मी तयार केलं, जेणेकरून माझ्या हातून त्यांची सेवा होत राहील। तर आज गुरुवार होता तर महाराजांचाच अभिषेक करून घ्यायचा होता। तर सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने देखील अभिषेक करून घेतला। याचबरोबर जी गुलाबाची फुलं आणली होती तर त्याने देखील मी महाराजांचा अभिषेक करून घेतला, कारण महाराजांना प्रिय फुल गुलाबाचे तर ते देखील मला आज मिळून गेली होती। तर महाराजांची जेव्हा मी पूजा केली तर महाराज खरंच खूप गोड दिसत होते
होते। त्यानंतर महाराजांना मी स्वच्छ पाण्याने पुन्हा क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर म्हणजेच महाराजांची अशी गुरुवारची वेगळी मांडणी करायची होती, त्यामुळे जो माझ्याकडे छोट्या साईजचा चौरंग होता तर त्याचा मी आजच्या पूजेमध्ये यूज केला। म्हणजेच महाराज दरवेळेस म्हणजे देवघरामध्ये असतात आणि अगोदर तर माझे पारायणच चालू होते, म्हणजे स्वामींचे जे 11 गुरुवार असतात तर ते माझे कंटिन्यू चालू होते। त्यामुळे महाराजांची जी पूजा होती तर तीच मला गुरुवारी मांडावी लागत असे। त्याचबरोबर अजून देखील मला पारायण करायचे आहे स्वामींचे, तर ते देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन आणि मागचे देखील पारायणाचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। जर तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा। तर जो चौरंग होता तर तो मी सर्वात पहिल्यांदा ठेवून घेतला आणि त्याच्या खालती जे ओमचं वस्त्र होतं माझ्याकडे तर हे देखील मी ऑनलाईनच बोलवलं होतं। त्या तुमच्यासोबत मी हे सर्व जी वस्त्र आहेत तर ती देखील शेअर केली, ती मी कोणाकडून बोलवली, कारण अशा प्रकारच्या वस्त्रांचा आपण आपल्या पूजेमध्ये जर यूज केला तर खरंच आपली पूजा दिसायला देखील खूप छान दिसते। त्यानंतर जे ओमचं वस्त्र होतं ते मी खाली अंथरून घेतलं, त्यावरती मी थोड्याशा अक्षरे ठेवल्या आणि त्यावरती मी छोटा जो चौरंग होता तर तो मी ठेवून घेतला। त्यानंतर त्याच्यावरती मी लाल कलरचे वस्त्र अंथरले आणि त्यानंतर महाराजांची जी मूर्ती होती तर मी त्याच्यावर विराजमान केली। त्यानंतर महाराजांना मी अष्टगंध लावून घेतले, त्याचबरोबर जे महाराजांचे वस्त्र होते तर ते महाराजांना मी परिधान केले। त्याचबरोबर जे चंदन इत्र होतं माझ्याकडे तर ते देखील मी महाराजांच्या वस्त्रांना लावलं। त्याचबरोबर जी महाराजांची माळ होती तर त्यांना मी ती परिधान केली आणि जे मुकुट मी स्वतः महाराजांसाठी तयार केलं होतं तर ते देखील मी महाराजांना मी परिधान केलं। त्यानंतर महाराजांचं खरंच खूप छान दिसत होते। यानंतर जी फुलं आणली होती मी तर ती देखील मी महाराजांना अर्पण केली आणि फुलं पाहिल्यानंतर महाराजांचं जे रूप होतं तर ते खूप छान दिसत होतं। त्याचबरोबर जे लोटी भांडं होतं, म्हणजेच आपण आपल्या देवघरामध्ये एकतरी अशा प्रकारचं भांडं पाणी भरून ठेवावं, कारण असं मानलं जातं की 24 घंटे जे असतात तर त्याच्यातून एकदा देव आपल्या देवघरामध्ये येत असतात। त्यामुळे अशा प्रकारचं एक भांडं म्हणजेच पाणी पिण्याचं जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ही नेहमी राहते। त्यामुळे हे जे लोटी भांडं तुम्ही बघत आहात तर हे मी केंद्रामधूनच घेतलं होतं, म्हणजेच जे स्वामींचं केंद्र होतं तर तिथूनच मी हे लोटी भांडं घेतलं होतं। म्हणजेच जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर होतो तर तेव्हा मला म्हणजे स्वामींबद्दल जास्त माहिती नव्हती, कारण जेव्हा माझी 11th-12th होती तर 12च्या नंतर मी बाहेरगावी शिकण्यासाठी होतो, म्हणजेच माझी नीटची प्रिपरेशन चालू होती, त्यासाठी मी बाहेरगावी शिकण्यासाठी होतो। तर तेव्हाच मला स्वामींबद्दल कळाले आणि योगायोग असा झाला की जिथे मी शिक्षणासाठी म्हणजे जिथे हॉस्टेलमध्ये मी राहत होतो तर त्याच्या म्हणजेच 5-10 मिनिटाच्या अंतरावर स्वामी केंद्र होतं। त्यामुळे मी दरवेळेस म्हणजेच दर गुरुवारी महाराजांच्या सेवेसाठी म्हणजेच केंद्रामध्ये जात असो आणि तेव्हापासूनच महाराजांबद्दलची जी माझी ओढ होती तर ती खूप वाढली आणि तेव्हापासूनच ती स्वामी सेवा आहे तर तिला मी सुरुवात केली। तर त्याच केंद्रामध्ये हे जे गजानंतलक्ष्मी होते तर एका दादाची कमेंट देखील आली होती की तुम्ही गजानंतलक्ष्मी कुठून घेतले, तर तेव्हाच मी हे गजानंतलक्ष्मी घेतले होते तिथूनच केंद्रामधून। आणि हे जे लोटी भांडं तुम्ही बघत आहात, जे शंख म्हणजे शंख बघत आहात आणि शंख ठेवण्यासाठी मी जे स्टँड यूज करतो तर ते देखील मी तिथून केंद्रामधूनच घेतलं होतं। तर मला म्हणजे अशा देवांच्या वस्तू घेण्यासाठी खूप आवडतात, म्हणजेच जेव्हा मी एखादी अशी गोष्ट पाहतो म्हणजे जी देवांच्या रिलेटेड असते किंवा आपण आपल्या पूजेमध्ये तिचा यूज करू शकतो तर अशी गोष्ट मी लवकर घेऊन टाकतो। म्हणजेच मला खरंच देवांच्या ज्या गोष्टी असतात नवीन नवीन तर त्या घेण्यासाठी खूप आवडतात। त्यानंतर जी काही पूजा होती तर ती मी करून घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रांगोळी, तर आज गुरुवार होता आणि महाराजांचा जो रांगोळीचा साचा होता महाराजांच्या नावाचा तर सर्वात पहिल्यांदा मी पिवळा रंग खाली टाकून घेतला। त्यानंतर त्याच्यावरती लाल रंगाने म्हणजेच जो लाल रंग होता तर त्याने मी साचा उमटवला। तर पिवळ्या रंगावर म्हणजेच लाल रंग खरंच खूप छान दिसतो आणि मला देखील याचं कॉम्बिनेशन खूप आवडतं, त्याच्यामुळे मी माझ्या पूजेमध्ये जास्तीत जास्त पिवळ्या आणि लाल रंगाचाच उपयोग करतो। म्हणजेच जेव्हा आषाढी एकादशी होती तर तेव्हा फक्त मी पांढऱ्या कलरचा उपयोग केला होता, कारण पूर्ण थीम ही पांढऱ्या कलरचीच होती, त्यामुळे महाराजांना वस्त्र देखील मी पांढऱ्या कलरचेच परिधान केले होते आणि जे महाराजांना मुकुट मी घातलं होतं तर ते देखील मी पांढरे जे मोती असतात तर त्याच्यापासूनच मी तयार केलं होतं। तर आजची जी स्वामीसेवा होती तर ती अशा प्रकारे झाली। त्यानंतर पूजा मांडणी मी करून घेतली, म्हणजेच सोपी आणि साधीच पूजा होती, त्यामुळे मला जास्त वेळ काही लागला नाही आणि सकाळी मला म्हणजे जशी जमेल तशी मी सेवा करत असतो। म्हणजेच जेवढा मला टाईम मिळतो सकाळी तर तेवढ्या टाईममध्ये माझी जेवढी सेवा होते तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि मंगल कलश मी मंगळवारीच बदलला होता, त्यामुळे मी त्याची पानं चेंज वगैरे नाही केली। आणि त्यानंतर महाराजांची मी एक माळ जप करून घेतली। त्यानंतर जे 3 अध्याय वाचायचे असतात, म्हणजेच आजचा होता गुरुवार तर पहिले 3 अध्याय वाचायचे होते, म्हणजेच आपल्या नित्यसेवेला आजपासून सुरुवात होते गुरुवारपासून, पहिले 3 अध्यायांपासून। तर ते 3 अध्याय मी सुरुवातीला वाचून घेतले। त्यानंतर जी महाराजांची आरती होती तर ती मी करून घेतली आणि खरंच गुरुवार हा दिवस महाराजांचा म्हणजेच जे स्वामी भक्त आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण आपण या दिवशी आपल्याकडून जेवढ्या सेवा होतील महाराजांच्या तर तेवढ्या करण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला मी आज केलेली स्वामींची स्वामी सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।